नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटरमध्ये कशी असामी आलेली आहे, ज्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी कोकणामध्ये पुन्हा एकदा शिवसेना रिवाइव्ह केलेली आहे. उच्च शिक्षित, आक्रमक यट प्रॉमिसिंग म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे निलेश राणे आपल्या सोबत आहेत. खूप खूप स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्रमध्ये आणि एन्काउंटरमध्ये. आता झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये आपण अनेकांचं पॉलिटिकल एन्काउंटर केलेलं आहे. या एन्काउंटरमध्ये आल्यावर कसं वाटतं तुम्हाला? तसं मी एन्काउंटर म्हणून बघत नाही त्या विषयाकडे. परिस्थिती जी समोर आली, परिस्थिती तशी हँडल करावी लागते, ती राजकारणात असू दे किंवा जीवनात असू दे. आणि त्या वेळेला जे करावं लागलं ते करावं लागलं आणि त्याच्यामध्ये सर्वांच्या सहकार्याने यश मिळालं. अपयशी मिळू शकत होतं, पण लोक कन्व्हिन्स झाली की ही बाजू बरोबर आहे. आणि मी तसं भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, आम्ही एकच आहोत असं समजणारा मी व्यक्ती आहे. पण सिच्युएशन हँडल करत असताना आपण आपल्या पक्षाची बाजूही तशी घेतली पाहिजे, कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे. कारण का ती बघा कशी छोट्या लोकांची, गरिबांची तशी ती निवडणूक. मग जो स्टँड घ्यावा लागला तो घ्यावा लागला. तर त्याच्यामध्ये ठीक आहे, आता काही गोष्टी घडायला नको होत्या, पण ठीक आहे, आता काय करू शकतो. आता अनेक गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतर मी चव्हाण साहेबांना भेटलो, सगळ्या गोष्टी बोललो. एकत्रित आम्ही हे सगळं ह्या महायुतीच्या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र आहोत. जिल्हा परिषद निवडणुकाही आम्ही एकत्र लढणार आहोत. म्हणून आता वातावरण तसं बिघडलं नव्हतं. सिच्युएशन होती आणि ती झाल्यानंतर आपण कुटुंब आहोत ही भावनाही महत्त्वाची होती, ती विसरता कामा नाही. आणि म्हणून आज सगळं ओके आहे, आम्ही एकत्रित काम करतोय. नाही, नक्कीच. पण जसं तुम्ही म्हटलात की ती सिच्युएशन होती, तुम्ही त्या सिच्युएशनला म्हणून तसं रिॲक्ट केलं. पण ह्या सगळ्यामध्ये कोकण जे साधारणतः आपण पाहतो की 7:30-8 नंतर थोडंसं शांत होऊन जातं, मध्यरात्रीपर्यंत तिथं जी हलचल पाहायला मिळाली तुमच्या निमित्तानं आम्हाला ऐन निवडणुकांमध्ये की काय होतंय, म्हणजे मला असं वाटतं की लोक मध्यरात्रीपर्यंत पाहत होते की आता काय होणार, मग काय होणार. म्हणजे तो जो कोकणाकडे जो फोकस पूर्णतः तुम्ही तो इलेक्शनचा जो होता तो बऱ्यापैकी केंद्रित झालेला असं म्हणायला हरकत नाही तुमच्यामुळे. नाही, मी न्यूज व्हॅल्यूसाठी असं काय ते केलं नव्हतं. मला एक व्यवस्था थांबवायची होती आणि त्या व्यवस्था थांबवण्यासाठी ज्या गोष्टी करणं भाग होतं त्या मी केल्या. आणि तेव्हा प्रशासन होतं, त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन, मी गेलो ते पोलीस स्टेशनमध्ये गेलो. त्यानंतर तक्रारी केल्या त्या निवडणूक आयोगाच्या विरोधात केल्या. मी फक्त प्रोसिजर फॉलो केली की हा टप्पा झाला, आता पुढचा टप्पा, आता ह्यानंतर हे केलं पाहिजे. कारण का कायद्याने आपल्याला ती सवलत दिली आहे आणि एकदा जर आपल्याला सवलत दिली आहे तर आपण का नाही वापरायची ती. आणि आपण माझ्यासाठी न करता कोणाच्या तरी हिताचं करतोय. म्हणून असं वाटतं की न्यूज व्हॅल्यू त्याला किती मिळेल किंवा मी कसा त्याच्यात फ्लॅश होईन, त्यापेक्षा तो विषय मला असं वाटलं की महत्त्वाचा होता. लॉजिकल एंड पर्यंत तुम्ही त्याला घेऊन गेलात, मात्र म्हणजे तेच वेळ काळ न पाहता किंवा ते इतकं, कारण बऱ्याच असं पाहिलं जातं की राजकीय नेते हे घोषणा करतात किंवा एखादा मुद्दा मांडतात, मात्र तो नंतर विरला जातो. पण तुम्ही कन्सिस्टंटली त्याच्यावर एफर्ट्स घेतलेले किंवा त्याच्यावर काम करताय, त्याला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करताय, असं या काळामध्ये दिसून आलं. कारण का काय आमच्यावर संस्कार तसे झालेत की एकदा एक विषय हातात घेतला की मग काही झालं तरी ते सोडायचं नाही, तो निकालापर्यंतच न्यावा लागतो. नाहीतर लोकांचा संशय असाही होऊ शकतो की हा मॅनेज झाला, असंही होतंच ना. आणि म्हणून ती भावना किंवा तो पॉईंट ऑफ व्ह्यू माझ्याबद्दल होऊ नये. फक्त त्याच्यासाठीच नाही, पण आमचा स्वभाव, आमची काम करण्याची पद्धत, निवडणूक लढण्याची पद्धत आम्ही फार सिरियसली घेतो. आम्ही कुठलीही निवडणूक असली तरी ती युद्धासारखी आम्ही
त्या माइंडसेटमध्ये जातो की वी आर इन अ वॉर झोन आणि युद्ध हे युद्धासारखंच लढवलं पाहिजे, नाही तर जीव जाऊ शकतो. समोरच्याकडे तलवार आहे तर मी काय अगरबत्ती घेऊन जाऊ शकत नाही आणि ती युद्धासारखीच लढवली पाहिजे. आणि त्या भावनेतून आम्ही हे सगळं करत असल्यामुळे लोकांना असं वाटणं साहजिक आहे की हे सगळं आपण ते म्हणतो ना की का, तर कोणाचं तरी काहीतरी लागलंय, भविष्य आहे, कष्ट आहेत, तर त्यांना असं वाटू नये की निलेश राणे मॅनेज होतोय किंवा मॅनेज झालाय आणि आम्ही त्याच्या निवडणुकीत एवढे कष्ट घेतो, तो आमच्या निवडणुकीत घेत नाही. राणेसाहेब हे नेहमी आम्हाला सांगत आलेले आहेत की आपण जे कोण आहोत ना ते कार्यकर्त्यांमुळे आहोत, ते नसते तर आपण नसतो. आपल्याला जी काय व्हॅल्यू मिळते, आपण वेगवेगळ्या पदांवर जातो. आता राणेसाहेबांना 10 वेळा वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदापासून बरोबर त्यांनी प्रत्येक सभागृह बघितलंय. ह्या देशामध्ये जेवढे सभागृह आहेत, बरं, महानगरपालिकेचं सभागृह बघितलं, नक्कीच. आमदारकीचं बघितलं, विधानसभेचं बघितलं, विधान परिषदेचं बघितलं, राज्यसभेचं बघितलं, लोकसभेचं बघितलं. कदाचित या राजकीय ह्या सगळ्या फ्रेटर्निटीमध्ये ते एकमेव असे असतील की ज्यांनी त्या त्या स्तरावरचे प्रत्येक सभागृह बघितलेत, अप्पर हाऊस, लोअर हाऊस, महानगरपालिका. म्हणून त्या लोकांनीच आम्हाला तिथपर्यंत नेलं ना, मग त्यांच्यासाठी ना का नाही करू. म्हणून प्रामाणिक राहायचं त्यांच्याबरोबर, ही शिकवण आहे. नाही, मी जे म्हटलं की कोकणामध्ये शिवसेना रिवाईव्ह झाली, याचं कारण असं की ज्यावेळी नारायण राणे हे काँग्रेसमध्ये गेले होते त्यानंतर पूर्णतः म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, पण शिवसेना हवी तितकी स्ट्रॉंग राहिली नव्हती त्या काळामध्ये, त्यावेळेची अनडिवायडेड शिवसेना असं मी म्हणते. त्यानंतर जेव्हा ते भाजपमध्ये आले त्यानंतर भाजप बऱ्यापैकी स्ट्रॉंग होत चाललेली आपल्याला तिथे पाहायला मिळाली. पण तुमच्या निमित्तानं ज्यावेळी तुम्ही पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये आलात त्यावेळी मात्र शिवसेना खऱ्या अर्थानं ह्या काही मागच्या महिन्यामध्ये आपण पाहू शकलो की तो शिवसेनेचा तो फ्लेवर दिसली, तो रिवायवल दिसला कोकणातला खास करून. देवाचीच कृपा आहे. आम्ही शिंदे साहेबांसाठी जर काही मी करू शकलो तर ह्या गोष्टीचं समाधान आहे. पक्षवाढीसाठी नेते आपल्याकडून दुसरं काय मागतात, पक्ष संघटनाच मागतात, ते काय आपल्याकडे वेगळं काय मागत नाही. तू संघटनेसाठी काय करतोस, संघटना तुझ्याकडे जी काय आहे ती तू सांभाळतोस का, ती वाढवतोस का, हेच असतं ना नेत्यांचं. आणि माझ्या जीवनामध्ये माझं जे काही पराभव वगैरे झाले त्यानंतर संधी शिंदे साहेबांनी दिली, म्हणून करावं तर त्यांच्यासाठी. हे जे शिवसेना आम्ही जे काय वाढवायचा प्रयत्न करतो ना, की जे शिंदे साहेबांना अभिप्रेत आहे ती शिवसेना आपण उभी केली पाहिजे. अजूनही कोकणामध्ये, तळ कोकणामध्ये असू दे किंवा जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या कोकणाच्या, शिवसेनाच तुम्हाला प्रामुख्याने बघायला मिळेल. बरोबर, ते कुठेतरी थांबले असतील किंवा कुठेतरी कोणावर नाराज झाले असतील, पण आहे मोठ्या प्रमाणामध्ये ही संघटना. धनुष्यबाणावर अनेक वर्ष ते मतदान करून करून त्यांना ती आपुलकी, स्वर्गीय बाळासाहेबांबद्दल आपुलकी, तर त्यांना आपल्या संघटनेमध्ये परत रिवाईव्ह करून आणणं. आणि आपण पण कोणापेक्षा कमी नाही, ही जी शिवसेनेमध्ये मी नेहमी एक पद्धत बघितली. आम्ही लहानाचे मोठे शिवसेनेत झालो, बाळासाहेबांची भाषणं ऐकत ऐकत मोठे झालो. अनेक दौरे, तेव्हा काही सस्पेन्शनच्या गाड्या वगैरे नसायच्या, तेव्हा पाट्यांवरच्या गाड्या असायच्या. तेव्हा पण बाळासाहेबांच्या मागे 100 गाड्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत निघायच्या. काय नाही, तेव्हा आई अशी बटाट्याची भाजी आणि काही चपात्या, मग ते कुठेतरी दौरा, जिथे साहेब स्टेजवर चढले तर आम्ही कुठेतरी गाडी, तेव्हा मारुती 800 वगैरे अशाच गाड्या असायच्या. बरोबर, म्हणजे एक शिवसेनेबद्दल वेड आहे. पण जो शिवसेनेत येतो ना त्याला ते वेड कळतं, जो बाहेर असतो ना त्याला असं वेड कळत नाही की शिवसेनेचं एवढं वेड का. माणूस शिवसेनेत आल्यानंतर जेवढा वेडा होऊ शकतो किंवा वेड्यासारखं काम करू शकतो ना, वेडा म्हणण्यापेक्षा ते पक्ष संघटनेसाठी, की
मग ते आपल्याला मनापासून ते करावं असं वाटतं. आणि म्हणून जसं तुम्ही प्रश्न विचारलात की ही रिवाईव्ह झाली वगैरे, जर मी ते करू शकलो काही प्रमाणामध्ये तर मी स्वतःला लकी समजीन की हे सगळं मी काही प्रमाणात तरी मी करू शकलो. अजून भरपूर काम करायचं आहे, अजून भरपूर शिवसेनेला मोठं करायचंय. आहेच मोठी, तर अजून कुठे वाढवता येईल हा प्रयत्न आमचा नेहमी राहतो. बरं, ह्या कामगिरीची पोचपावती पण लगेच तुम्हाला मिळाली आणि आता तुमच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या निमित्तानं की बीएमसी मध्ये, जिथे मुंबई हार्टलँड ज्याला मानलं जातं, जिथे बहुसंख्य मुंबईकर बसलेला आहे, मराठी माणूस बसलेला आहे, कोकणी माणूस बसलेला आहे, तिथं लक्ष देऊन तिथं सर्वाधिक जागा शिवसेनेच्या निवडून आणणं. आपण अनेक ठिकाणी फिरताय मुंबईमध्ये, काय सेन्स करताय, काय बाज जाणवतोय आपल्याला? मुंबईमध्ये खास करून मी वरळी, शिवडी, भांडूप, विक्रोळी, वडाळा, चेंबूर ह्या परिसरामध्ये जे काय मी बघितलं, मला असं दिसलं की उभाटा आणि मनसेनेची जी काही युती झाली आहे त्यांनी हत्यार टाकलेत. असं कुठेही त्यांचा कार्यकर्ता, आता जिथे आदित्यजींचा मतदारसंघ आहे तिथे मी काम करतो अनेक दिवसांपासून, पण असं कुठेही जाणवलं नाही की हा ठाकरेंचा मतदारसंघ आहे. एक तर लुक पण तसा नव्हता, झोपडपट्ट्या वगैरे, म्हणजे 2 टर्म आमदार असून सुद्धा त्या मतदारसंघात तशी काही छाप पाडू शकले नाहीत. ते कार्यकर्त्यांचं जाळं बांधू शकले नाहीत. ते जे जाळं आहे ते इकडे आलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. जे राहिलेले आहेत ते काहीतरी ऑब्जेक्टिव्हमुळे राहिलेले आहेत. ते संध्याकाळी फोन करतात, असे कॉन्टॅक्टमध्ये असतात. तर जे जाळं बघायला पाहिजे, शिवडी जिथे शिवसेनेला जेव्हा म्हणजे आपण पूर्वीच्या काळात जी काय ही होती संघटना, शिवडी आणि त्या परिसरामध्ये मराठी माणूस मोठ्या प्रमाणात होता. नक्कीच. आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या मागे होता. पण आज तसा दिसत नाही. गटबाजी, ठाकरेंबद्दलचा राग, त्यांचा स्वभाव, त्यांनी जे काही म्हणजे त्यांना वाटायचं की आता बघा सगळी राजेशाही वगैरे संपली हो, आता आपण सगळे एक आहोत, एका लेवलवर आहोत. तुम्ही कोणतरी स्पेशल नाही आहे आणि मी दुय्यम दर्जाचा नाही आहे, तुम्ही एक दर्जाचा आणि मी दुय्यम दर्जाचा, ही जी समज ठाकरे स्वतःला जे समजतात ना की आम्ही कोणतरी मोठे आहोत, असं नाही आहे. हा त्यांचा गैरसमज आहे. ह्या निवडणुकीत तर ते कळेलच त्यांना की आता एक जे शेवटचं जे काही त्यांच्याकडे राहिलं होतं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, ती पण ते तसे लढवत नाहीत. आता शाखेत जाऊन काहीच उपयोग नाही. आता शाखेत गेल्यानंतर जो काय उरला शिवसैनिक आहे, जो सगळ्या पक्षांची टचमध्ये आहे, तो तुम्हाला काय मदत करणार आणि काय ती मतं आणणार, तो म्हणजे त्यांच्याकडून ते सगळ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत दुसऱ्या पक्षांच्या. ठाकरे दोन्ही म्हणजे उद्धवसाहेब असतील किंवा राजसाहेब असतील, त्यांच्या स्वभावाचा आणि त्यांच्या त्या एक आम्ही कोणतरी आहोत, तुम्ही कोणच नाही आहात. मराठी माणूस होता म्हणून तुम्ही होतात. आणि हे सगळं प्रेमानं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंवरचं आहे. ब्रँड स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आहेत. आता मी जर नारायण राणेंचा मुलगा म्हणून मी जर स्वतःला काहीतरी समजायला लागलो आणि कोकणामध्ये त्यांच्यासारखा फिरायला लागलो, लोक म्हणतील तू काय केलंयस. आता ते दिवस गेले ना की बापामुळे मुलाला सगळं काय मिळतं आणि मुलगा वाटेल ते करू शकतो. आता दिवस ते गेले मॅडम. आता तसं काय राहिलेलं नाही. आता तुम्ही काय, तुमचं मेरिट काय, तुमची बौद्धिक क्षमता काय, तुम्ही डिलिव्हर काय करू शकता, ह्याच्यावर पण सगळं डिपेंड असतं. ठाकरेंनी अनेक वर्ष फक्त मराठी माणसाला वापरलं आणि ग्राउंड रियालिटी आता जिकडे मी फिरतोय तिकडे सगळीकडे अशी जाणवते की आता हे जे 2 भाऊ एकत्र आले आणि मार्केटिंग करतायत ना, लोकांना काही देणं घेणं नाही. लोक म्हणतात माझं काय, मी मुंबईमध्ये राहतो, 21व्या शतकात आपण राहतो, हे मुंबई 21व्या शतकातलं वाटतंय का, हे सगळं आहेच ना, तुम्ही काहीच देऊ शकला नाही आणि आम्ही फक्त एकत्र. अरे कोणाला फरक पडतो तुम्ही एकत्र आलात नाही आलात, घरी बसा. अच्छा, अगोदर एकत्रच होतात ना 25 वर्ष, जेव्हा मुंबई महानगरपालिका 25 वर्ष या ठाकरेंकडे होती, सगळ्या किल्ल्या उद्धव साहेबांकडे होत्या, तेव्हा एकत्रच होतात ना. मग तेव्हा काय नाही तुम्ही मुंबईसाठी काय करू शकलात. लोकही सगळी हुशार आहेत, सुज्ञ आहेत आणि मुंबईकर तर खूपच हुशार आहे. त्यांना सगळं माहिती आहे. 16 तारखेला तुम्हाला दिसेल
ठाकरे कंपनी जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांचा अकाउंट NPA झालेला असेल. बरं, ज्यावेळी हे दोन बंधू एकत्र आले होते असं वाटलेलं आता मुंबईमध्ये असा सभांचा धडाका होईल किंवा 29 महानगरपालिकांना आपण सामोरं जातोय, अनेक महानगरपालिकांमध्ये सभा होतील, डबल धमाका होईल, पण अनेक ठिकाणी सभा कॅन्सल होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. हो, आणि उदाहरण म्हणून तुम्हाला जर सांगितलं, आता उद्धवजी मला वाटतं काल काय परवा इकडे अंधेरीच्या कुठल्या तरी पॉकेटमध्ये वकोला आणि त्या भागात कुठेतरी जात होते आणि लोक जमली नाही, तर त्याचं कारण माझा आवाज बसलाय म्हणून मी भाषण करू शकत नाही असं बोलून गाडीत बसून निघून गेले. ही परिस्थिती काल परवाची सांगतोय तुम्हाला. जे त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेनंतर वाटलं होतं, म्हणून मी पहिला मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला म्हटलं की ह्यांनी हत्यार टाकले. ह्यांना जसं वाटत होतं ना, त्यांनाही कळलं असेल, त्यांनाही रिपोर्ट आले असतील की मुंबई गेली तुमच्या हातातून, कारण का तुम्ही मुंबईला फक्त उदरनिर्वाहाचं साधन म्हणून बघत होतात. त्याच्या पलीकडे तुम्ही मुंबईला तसं काहीच दिलं नाही. आणि जेव्हा लक्षात आलं की आता निवडणूक हातातून गेली तर पैसे का उडवायचे, सभांमध्ये वगैरे हे का खर्च करायचा. ठाकरे बंधू तसे किंवा ठाकरे कुटुंब हे दोघं उद्धव साहेब आणि राजसाहेब तसे कोणाला असं काय फायदा होईल असं काय करणार नाही. तो कार्यकर्ता त्यांचा असला तरी ते बघणार आहे. एवढे ही गाडी घेतली, अच्छा हातात घड्याळ असं अमुक वगैरे ब्रँडेड, तर तेवढं ते कार्यकर्त्यांसाठी करतील असं नाही. निवडणूक हातातून गेली हे कळल्यानंतर त्या लोकांनी हत्यारं टाकले. त्यांची तिसरी पिढी जी आहे ठाकरेंची, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आता एकत्र फिरताना आपल्याला दिसत आहेत. एकत्र त्यांनी प्रेझेंटेशन केलं होतं, पाहिलेलं का आपण? तेच प्रेझेंटेशन ना जिथे अमितजी विसरत होते काय बोलायचं, तेच ना, असं काहीतरी होतं, तीच प्रेझेंटेशन ना, तसंच काहीतरी होतं ना. मी विचारतोय तुम्हाला, मला माहित नाही. तेच म्हणताय ना आपण की ते कुठे लिंक लागत नव्हती त्यांची. एक अमुक बोलायचा मग दुसरा अमुक बोलायचा. बघा, मी आपल्याला सांगतो, मी काय मोठा हुशार किंवा फार मोठा बॅरिस्टर नाही, पण मी सगळे उन्हाळे पावसाळे बघितलेला माणूस आहे. ह्या दोघांना जेवढी मेहनत करावी लागेल ना, ते नाहीतर स्वतःला रोज अडचणीत टाकत राहणार. नॉलेज नाही, ठरल्याप्रमाणे ते जे काही गोष्टी बोलत असतील ना, अजूनपर्यंत त्यांना इम्प्लिमेंटेशन माहीत नाही. ठाकरे बोलले आणि निघून गेले, ते अजूनही त्या माइंडसेटमध्ये आहेत. इम्प्लिमेंटेशन जेव्हा करावं लागतं, प्रशासन, शासन, ब्युरोक्रेसी, ॲडमिनिस्ट्रेशन, ज्युडिशरी, जेव्हा चारी बाजूनी तुम्हाला घेरतात इव्हन कामासाठी, असं नाही की तुम्ही कुठल्या केसमध्ये अडकलात म्हणून, पण कामासाठी पण तुम्हाला जे करावं लागतं ना, अजूनपर्यंत त्यांना नॉलेज नाही, ते शिकून घ्यायची मानसिकता नाही. ते ज्या दिवशी शिकतील आणि त्यांना इम्प्लिमेंटेशन कळेल की आपण जे बोलतो, आता जसं ते कोस्टल रोडचं बोलतात, मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की कोस्टल रोड सन्मान्य फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, उद्धवजी कुठल्याही शासकीय पदावर नव्हते, तरी देवेंद्र फडणवीस साहेबांचा मोठेपणा बघा. त्यांनी सांगितलं की उद्धवजींना त्याचं भूमिपूजन करू द्या. खरं तर अधिकार हा सन्मान्य फडणवीस साहेबांचा आहे, मुख्यमंत्र्यांचे, ते तेव्हा मुख्यमंत्री तेव्हाही होते. अधिकाऱ्यांनी परत विचारलं की साहेब आपण दुसरं भूमिपूजन करावं का, कारण शासकीय झालेलं नाही. फडणवीस साहेब मनाचा मोठेपणा ठेवून हे बोलले की नाही, एकदा उद्धवजींनी केलंय ना, मग आपण नाही करायचं. सुप्रीम कोर्टात 4 केसेस गेल्या, अनेक अडथळे आले शासनाच्या माध्यमातून. एवढं असून सुद्धा ह्याच्यातलं काय माहिती होय ना, कोस्टल रोड आम्ही केला. अरे तुम्ही फक्त टोपी घातली, ती कन्स्ट्रक्शन साईटची जी टोपी घालतात, आणि टनलकडे असं बघितलं खालून वर. त्याच्या पलीकडे आदित्यजींनी काय केलं? सुप्रीम कोर्टाचे 4 केसेस जे झाल्या त्याचे फिर्यादी सांगा आम्हाला कोण होते. तुम्हाला काही माहित नाही, म्हणून तुम्हाला सांगितलं हे दोघं काही करू शकत नाही जोपर्यंत ते स्वतःला रिवाईव्ह करत नाही, स्वतःला ते चेंज करत नाही. आपण कोणच नाही आहोत, आपण एका समान व्यवस्थेमध्ये आहोत. त्या माइंडसेटमध्ये हे जे दोघं मुलं जी आहेत ना, येत नाही ना. अहो मोठमोठे लोकांचा दिवा विझलेला आहे या देशामध्ये. गांधी परिवाराची काय अवस्था झाली, कुठे कोण आहे, अच्छा परवापासून ना इंदिरा गांधी वाचल्या ना कोण वाचले, कोण मोठमोठे दिग्गज गेले हो, पण त्याच्यातून ते शिकले आणि काहीतरी नवीन स्वतःला बदल करून घेऊ. ह्यांच्यात बदल ते अजूनही ते बॉडी लँग्वेज वगैरे
मी बघतो, मला वाईटही वाटतं, कारण की हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं परिवार आहे. आमच्या मनातही असं कधी वाटत नाही की हे रसातळाला जावे, पण शिकावं, हंबल व्हावं. नुसतं हंबल म्हणजे तुमच्यासमोर हंबल उचून चालत नाही, ते बाहेर कसे वागतात, संध्याकाळी कसे वागतात आणि सकाळी कसे वागतात, त्याच्यामध्ये पण फार मोठं अंतर आहे. आपण हे तपासून घ्या. तुम्ही आता कोस्टल रोडचा विषय काढलात, पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही FD वाढवल्या, आम्ही बेस्टचे पैसे कमी केले, हे सगळं आम्ही केलेलं आहे आणि कोस्टल रोड पण आम्हीच केलाय. 2 विषय तुम्हाला सांगतो. तुम्ही 2 विषय काढलात की FD. आपण मुंबई महानगरपालिका म्हटलं तर ही फायनान्शियल कॅपिटल मुंबई आणि मुंबईमधली असणारी ही महानगरपालिका. तिथे पैसे तुम्हाला आम्हाला असं म्हणतो ना की हे पैसे ऑटोमॅटिकली मुंबईकडे वळतात. अनेक देशांचा बजेट नाही ना, आफ्रिकन देशांचा, तेवढा एकटा मुंबईचा बजेट आहे. मुंबईच्या लोकांनी मुंबईचा FD वाढवला, कुठल्या व्यवस्थेने नाही. बघा, हे एक स्पिरिट आहे मुंबईचं. मी आत्ताच कुठेतरी बोललो, मुंबईचं स्पिरिट म्हणजे ठाकरे नाही. मुंबई कधी ट्रॅफिक जॅम आहे किंवा कधी पाणी भरतं, कधी काय अतिवृष्टी येते, कधी काय ट्रॅजेडी होते, मुंबई स्वतःला सावरते. असं तुम्हाला देशात दुसरं शहर भेटणार नाही. नक्कीच 1-2 दिवसांमध्ये लगेच बघा काय म्हणजे मोठमोठ्या घटना मुंबईमध्ये झाल्या, पण मुंबईकर स्वतःला उभं करून परत कामाला लागला. ह्याचं क्रेडिट ठाकरे घेऊ शकतात का? म्हणजे कुठला विषय तुम्ही बोललात? एक BST. आता BSTचा विषय मी तुम्हाला सांगतो. शशांक राव हे मोठी युनियन चालवतात BSTमध्ये. माझं सोडून द्या, मी काय म्हणतो, कदाचित मी विरोधक असल्यामुळे आपल्याला वाटत असेल मी अमुक बोलीन. शशांक राव काय म्हणतायत ना, 2019 आणि 2022 मध्ये जे करार झाले BSTचे, आणि तेव्हा मुख्यमंत्री होते सन्मान्य उद्धवजी. आता उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना जे करार झाले सगळे कॉन्ट्रॅक्च्युअल झाले. आता कॉन्ट्रॅक्च्युअल जेव्हा तुम्ही करार करता म्हणजे तुमच्याकडे आता काही राहिलेलं नाही. BST तुम्ही ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टवर देऊन टाकलेली आहे, ते करार ऑलरेडी झालेले आहेत. मग उद्धवजी आपण का केलं? उद्या जर काय गडबड झाली तर कॉन्ट्रॅक्च्युअल ते ॲग्रीमेंट पुढे करणार, म्हणजे तुम्ही कामगारांची पण वाट लावली. तुम्ही BST रस्त्यावर फिरणार नाही, मेंटेनन्स होणार नाही, ह्याची व्यवस्था तुम्ही केली मुख्यमंत्री असताना, आणि आज तुम्ही BSTचं नाव घेताय. हे मी सांगत नाही, हे वेगवेगळ्या कामगार युनियन सांगतायत की 2019 आणि 22 मध्येच हे सगळे करार झाले आणि ह्या करारामध्ये किती फ्लॉ आहेत, किती अडचणी आहेत, आणि उद्या कामगार देशोधडीला कसा जाऊ शकतो हे सगळं सांगण्याचं काम त्या लोकांनी म्हणजे वेगवेगळ्या कामगार युनियन घेत आहेत, सांगतायत. मग मला एक सांगा, हे जे कोण बोलतात, आदित्यजी बोलतात किंवा कोण काय बोलतात, ह्याला काय, मी बोललो ना, अभ्यासच नाहीये, नॉलेज नाहीये. त्यांनी सांगितलं आम्ही बहिणींना म्हणजे महिलांना 1500 रुपये आम्ही देऊ. मुळात एक स्कीम चालू असताना दुसरी स्कीम आपण इम्प्लिमेंट करू शकत नाही. जे लाडकी बहिणींना विरोध करत होते ना त्या स्कीमसाठी, आता ते स्वतः त्यांना माहिती द्यायचीच नाही, त्यांचं सत्ताच येणार नाही. जेव्हा त्यांचं सरकारच येणार नाही मुंबई महानगरपालिकेमध्ये, ते 1500 बोलू दे किंवा 15,000 बोलू दे. राहुल गांधी नाही का बिहारला बोलत होता, 10,000 देणार, मग आली सरकार, त्यांचं सरकार नाही ना आलं. हे काय म्हणतात ना, म्हणून मी आपल्याला मॅडम सांगितलं की ह्यांनी मुंबईकरांनी मूड बनवलाय की ठाकरे काही बोलू दे. आता इमोशनल तुम्ही करायचा प्रयत्न करताय, मुंबईकर यावेळेस होणार नाही. घरातले अनेक व्हिडिओज आपण पाहिले एकत्र, काय फरक पडतो, चहा पानाचे वगैरे असे इमोशनल. त्यांचं म्हणणं आहे की आता 20 वर्षानंतर 2 ठाकरे एकत्र आलेले आहेत, त्यामुळे मुंबईकरांना हेच हवंय आणि ते मुंबईकरांसाठी एकत्र आलेत. अरे वा, मराठीसाठी एकत्र आलेत. कसं पाहताय याच्याकडे? नाहीतर काय वाटोळच झालं असतं ना जर आले नसते तर, असं म्हणायचंय का त्यांना? मी म्हणून सांगितलं, ठाकरे अजूनपर्यंत त्या माइंडसेटमधून बाहेर येत नाहीये की आपण कोणतरी आहोत. एवढं लक्ष तुमच्यावर कोण देत नाही. मुंबईकर तुमचा काय तसा विचार करत नाही. मुंबईकरांना आपण काय देतोय, मुंबईकर आज काय म्हणतात. आता मी वरळीच्या झोपडपट्टीत गेलो किंवा मी शिवडीच्या गेलो, ह्यांचं नावसुद्धा कोण काढत नाही. आम्हाला घर द्या, आम्हाला स्वच्छता द्या, आम्हाला चांगले रस्ते द्या, इंटरनल रोड, आम्हाला मेडिकलची फॅसिलिटी पाहिजे, दवाखान्यांची फॅसिलिटी, क्लिनिक वगैरे. लोक हे मागतायत. असं कोणी मला या एवढ्या प्रचारामध्ये असं मला दिसलं नाही
की अरे नाही नाही आम्हाला सगळं मिळालं, ठाकरे एकत्र आले ना. असं मला तरी एकही भेटला नाही, एकही कुटुंब भेटला नाही. उलट मी वरळीमध्ये गेलो, तुम्हाला म्हणजे मला माहित नाही तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल का नाही, मी असंच सहज विचारलं, मी म्हणलं आमदार वगैरे दिसतात का नाही? हो कसले कसले येतात आमच्याकडे. एकदा निवडणूक झाली की ढुंकून सुद्धा येत नाही, यांचे कार्यकर्ते सुद्धा येत नाही. ही ठाकरेंची खरी अवस्था आहे. असं कोणच मुंबईमध्ये मला नाही जाणवलं. मी आता पुरी मुंबई म्हणजे अच्छा संजय राऊत जे रोज सकाळी बोलतात बरोबर आहे, त्यांचा भाऊ सुनील राऊत, विक्रोळीमध्ये मी फिरतो, विक्रोळीमध्ये चक्क अजूनपर्यंत लोकांकडे पायवाट नाही. बरं. पायवाट जे ग्रामीण भागामध्ये म्हणतो ना, ही पायवाट वाडीतून काढा, 2 वाड्या जोडा, बरोबर. जी पायवाट असते, जी 4 व्हीलर वगैरे जाऊ शकत नाही, बरोबर. पायवाट मागतायत लोक अजूनपर्यंत. हे दुसऱ्या टर्मचे आमदार आहेत, ह्यांचे बंधू संजय राऊतांचे. तुम्ही एवढी बडबड करता हो सकाळी 9 वाजता उठून, काम का नाही करत? लोक अक्षरशः म्हटले, म्हणजे काल परवा पण मी होतो, की काही झालं तरी आम्हाला सुनील राऊत यांना धडा शिकवायचा आहे. मला काहीच बोलावं लागलं नाही, मी त्यांचं नाव देखील घेत नाही प्रचार सभेमध्ये. पण आता जर लोकांनी मूड बनवला आहे की या ठाकरेंची जिरवायची, या राऊतांची जिरवायची, त्याच्यात ही चूक तुमची आहे ना. तुम्ही स्वतःला ब्रँड का समजताय? अहो खाली आज नाही आलात तर लोक तर 100% यांना आपटणार आहेत. ह्यांना आहे तशी परिस्थिती जर कळली नाही तर अंधारच आहे ना यांच्यासाठी. दुसरं काय सांगू मी. बरं, म्हणजे आजही मुंबईमधल्या अनेक वस्त्या ज्या आहेत त्या बेसिक सुविधांपासून वंचित असं तुम्ही म्हणताय. आणि गेली 25 वर्ष यांच्याकडे मुंबई महानगरपालिका आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अनेक गोष्टी परिवर्तन केलेलं आहे मुंबईचं, आणि मुंबईतला मराठी माणूस जर आता वाचवायचा असेल तर पुन्हा एकदा त्याला संधी द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे मराठी माणसासाठी. म्हणजे आता काय मराठी माणसाला मारायचंच आहे की काय? 25 वर्ष तुम्ही मराठी माणसाला हद्दपारी दिली. तो बदलापूरला गेला, वेगवेगळ्या मुंबईच्या बाहेर गेला वेगवेगळ्या ठिकाणी, आणि आता जे काय राहिलेत मराठी माणसं त्यांना तुम्ही आता नेमकं काय करायचं ठरवलंय? अच्छा मराठी माणूस काय मागतो हे तरी एकदा विचारा. मी परवा बीडीडी चाळीत गेलो होतो वरळीच्या, जिजामाता नगर वगैरे, शिवडीनगर, काय मागतायत तो लोक? बिचारे घर मागतायत. आज जे सगळे जे काय सेटलमेंट आहेत ना, सेटलमेंट म्हणजे ज्याला आपण एग्रीमेंट विथ बिल्डर बरोबर, आणि झोपडपट्ट्यांमध्ये SRA मध्ये वगैरे जे काय राहतात ते काय मागतात एकदा जरा ठाकरेंना जाऊन विचारायला सांगा. नुसतं शाखेत जाऊन होत नसतं. शाखाही तुमचीच आहे, तुमचेच 4 तुमचे लोक तुम्हालाच येऊन भेटणार आहेत. सामान्य लोकांना का नाही भेटत तुम्ही? सामान्य लोक तुम्हाला येऊन कधी भेटणार आहेत? शाखेमध्ये तुमचीच लोक भेटणार आहेत तुम्हाला. हे सामान्य माणसाला भेटू शकत नाही. ह्यांना असं वाटतं आम्हाला कसे डायरेक्ट, मग शाखा प्रमुख काय करतो, विभाग प्रमुख काय करतो, ही सगळी जबाबदारी त्यांच्यावर टाकणार. आणि हे सगळे विभाग प्रमुख आणि यांचे सगळे खालचे शाखा प्रमुख सगळे खाऊ पिऊ, ते सामान्य जनतेला वरपर्यंत येऊच देत नाही. त्यांची कामच कधी वरपर्यंत येत नाही आणि होत नाही. जवळपास 20 ते 21 हजार कुटुंब म्हणजे हे असे आहेत झोपडपट्ट्या, म्हणजे एक मल्टिप्लाइड बाय ही एवढी जी काय 21,000 मी तुम्हाला सांगतो, जे बिल्डरांबरोबर एग्रीमेंट करून फसलेत. बरं, काही ठिकाणी इन्व्हेस्टर जो काय होता, बिल्डर होता, तो पळाला. काही ठिकाणी ॲनेक्शरचे प्रॉब्लेम आहेत. काही ठिकाणी म्हणजे भाडी मिळाली नाहीत. बिल्डर बरोबर करार झाला, त्यांनी अमुक ठिकाणी शिफ्ट केलं, पण शिफ्टिंगचे पैसे दिले नाहीत. बरोबर. आता जर ही सगळी 21,000 22,000 जी काही कुटुंब आहेत, ह्यांचं तुम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही कसल्या ह्या काय बाता मारता तुम्ही आम्ही एकत्र आलो? कोण भीक घालतो तुम्ही एकत्र आलात किंवा नाही आलात? मला वाईट या गोष्टीचं वाटतं. हे मराठी माणसं आहेत. बीडीडी चाळीमध्ये, जिजामाता नगरमध्ये, ही सगळी कंपाऊंडमध्ये ही सगळी मराठी माणसं आहेत. काल परवा जेव्हा शिंदेसाहेब आले होते, माईकवर समोरच्या जे मांडत होते, निवेदक होते, त्यांनी एवढंच सांगितलं, साहेब आमच्या घरांचं बघा. असं कुठेही बोलले नाहीत. ठाकरेंचं बघा किंवा ठाकरे बघा कसे आमच्याकडे येऊन गेले, असं कोणी बोलले नाही. नाही चाले ना, ते नाही चालले. माझं तेच म्हणणं आहे, ते मराठी माणसाकडे जातच नाहीत.
ह्यांचे शाखा प्रमुख, विभाग प्रमुख हे लुटमार करण्यामध्ये एवढे व्यस्त आहेत. आता खाली ह्यांचा हे काय रिलायन्स कंपनीमध्ये कामाला आहेत का ह्यांचे शाखा प्रमुख आणि किंवा इन्फोसिसमध्ये कामाला आहेत? त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन हीच लुटमार आहे. भाजीवाल्यांकडून पैसे घ्या, तुमच्या लहान दुकानदारांकडून पैसे घ्या. ह्यांचं उदरनिर्वाहाचं साधन काय? लुटमार. ह्यांची महानगरपालिका आल्यानंतर हे का लुटमार कमी करणार की वाढवणार? एक भाजीवाला सोडणार नाही हे लोक. भाजीवाले वाढवतील, कारण का तेवढा हप्ता मिळेल. तुम्ही विचार करा, जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री झाले त्या 2.5 वर्षामध्ये, एक तर ते आले तेव्हा कोरोना घेऊन आले आणि गेले तेव्हा कोरोना गेला. उद्धवजी त्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही विचार करा, सचिन वाझेला बाहेर काढलं, त्यांनी मनसुख हिरेनला मारून वसईच्या खाडीत टाकलं. मुकेश अंबानीच्या घराच्या खाली ती स्कॉर्पिओ मिळाली ज्याच्यामध्ये जिलेटिन स्टिक्स वगैरे होते. एका एक्स नेव्ही ऑफिसरचा डोळा फोडला फक्त पोस्ट टाकली म्हणून. एक फक्त व्हायरल पोस्ट केली. कोण आहात तुम्ही? लोकशाही आहे, फ्रीडम ऑफ स्पीच आहे. कोणी तुमच्याबद्दल एकदम आक्षेपार्ह काय असेल तर मी समजू शकतो. तुम्ही वयोवृद्धांचे, तुम्ही कोणालाही उचलून मारताय, तुम्हाला धिंगाणा घालताय, लोकांची घरं पाडायला गेली, तिथे कंगना रनौतचं पाडायचा प्रयत्न केला, आमचं घर पाडायचा प्रयत्न केला, किरीट सोमय्याचं दगडी मारताय गाडींवर. हे सत्तेवर आले की तुम्ही बघून घ्या, हे मुंबईला स्वतःची जागीर समजून हे तोडफोड सुरू करतील. मुंबईकर हा त्रस्त होईल. बघा, ह्यांची गुंडगिरी वाढते हे सत्तेमध्ये आल्यावर, हे कमी नाही करत. तुम्ही उद्धवजींची 2.5 वर्ष बघा, हे फक्त गुंडगिरीत करत फिरत होते. आता तो महापौर बंगला पण घेतला, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखी, आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून प्लॉट घेतल्यासारखा. गिळला ना तो प्लॉट. अहो, महापौरांचा बंगला तो. ठीक आहे, स्मारक करायचंच होतं, हे राजसाहेबांचे वाक्य सांगतोय मी. जर स्मारक करायचंच होतं ना, तर कुठलं तरी मोठं भूखंड बघून करायला पाहिजे होतं. आता काय झालं, काल परवा हेच दोघं, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचं ते स्मृतीस्थळ आहे शिवाजी पार्कचं, तिकडे इंटरव्ह्यू करत बसले होते. अरे ते स्मृतीस्थळ आहे, तिथे फक्त माणूस वंदन करायला जाऊ शकतो. तुम्ही टाइमपास करायला बसलाय का तिकडे? म्हणजे कुठल्या गोष्टीचं गांभीर्य काही नाही. महापौर आतमध्ये राहत असताना आदित्य ठाकरे आतमध्ये क्रिकेट आणि फुटबॉल खेळायचा मागच्या मागच्या त्या गार्डनमध्ये. हे काय प्रायव्हेट लिमिटेडच झालं का? तुम्हाला मुंबईचं नेमकं करायचं काय ते तुम्ही विजन सांगत नाही. कुठेतरी काहीतरी फालतू 2-3 काहीतरी स्लाइड दाखवणार. मुंबई अशी बदलू शकत नाही. आम्ही मागच्या 2.5 वर्षामध्ये जे शिंदे साहेबांनी केलं, आता जे फडणवीस साहेब करतायत, त्या जीवावर आम्ही मतं मागतोय. आम्ही एकत्र आलोय म्हणून आम्हाला मतदान द्या असं आम्ही सांगतोय का? ही कुठलं लॉजिक मला काय कळलं नाही. 2 भाऊ चहा पितात, अरे पितील ना, ते काय नाही तर काय चहा संपणार आहे का काय देशाची जर ते पिले नाही तर? म्हणजे काय लॉजिक कुठे आहे मला ते अजूनपर्यंत कळलं नाही. 2 भाऊ एकत्र नाश्ता करतात, अहो म्हणजे काय ते काय राशन संपणार नाही की काय त्यांनी जर खाल्लं नाही तर? असं पण आहे ना, मला लॉजिक कळलं नाही. आणि हे सगळं तुम्हाला सांगायचं कारण एवढं की हे जसे वागतात हे अजून मुंबईला खड्ड्यात घालतील. मुंबई 43% स्लममध्ये आहे, अंडर स्लम. आता 43% स्लम घालवावं लागेल की तो अजून भाजीवाले आणि स्लम वाढवायचा, हे आता मुंबईकरांच्या हातात आहे. हे आले तर ह्यांचे खालचे नगरसेवक हे डेन्सिटी वाढवण्यासाठी हे झोपडपट्ट्या वाढवणार, असं सगळं आहे. पण आता तुम्ही लोकांमध्ये फिरताय, एक मला असं वाटतं की पल्स आपल्याला लोकांचा कळत असतो. अनेक निवडणुका तुम्ही अगदी खासदारकीच्या देखील पाहिलेली आहे. इतक्या निवडणुका आणि अर्थात इतकी वर्ष नारायण राणे हे राजकारणात असल्यामुळे त्यांच्या अनेक निवडणुका, त्यांचं कॅम्पेनिंग फार जवळून पाहिलेलं आहे. निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ना साधारणतः आपल्याला एक अंदाज येत असतो की लोकांचा कल कसा आहे. तुम्ही लोकांमध्ये फिरताय, अगदी गल्ली गल्लीमध्ये जाताय, लोकांच्या समस्या जाणून घेताय, काय कल वाटतं लोकांचा? लोक उत्स्फूर्त पाठिंबा महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना देत आहेत. आमचा प्रचार एक संघ होत असल्यामुळे तो एक इम्पॅक्ट मतदारांवर पण चांगला पडतो. कसलेही वाद नाही, कसलेही हे नाही, प्रॉब्लेम नाही.
आणि मतदारांनी ठरवलंय की या वेळेला महायुतीला आपण चान्स दिला पाहिजे, कारण का केंद्र सरकारमध्ये हे, राज्य सरकारमध्ये हे, तर कुठे मुंबईला पैसा कमी पडू द्यायचा नाही किंवा कमी पडणार नाही. हे जर करायचं असेल तर महायुतीला मतदान झालं पाहिजे, कारण का ह्यांच्याकडे द्यायला काहीच नाही हो. उद्धवजी स्वतःच उभे राहतात आणि सांगतात ना माझ्याकडे द्यायला काय नाही. स्वतः उद्धव साहेब म्हणतात शिवाजी पार्कला, आज पण कदाचित म्हणतील. ते कशाला, त्यांचेच आमदार आहेत गुहागरचे भास्कर जाधव साहेब, ते एका शिवाजी पार्कच्या सभेमध्ये आत्ताच हल्लीच कुठेतरी बोलले की बघा उद्धवजी बसलेत, त्यांच्याकडे द्यायला काय नाही. त्यांना द्यायला काही नाहीये. त्यांना हवंय विरोधी नेते पद आणि त्यांना ते मिळत नाहीये, ते त्यांचं दुःख देखील आहेच. नाही, तो भाग वेगळा. पण जेव्हा तुम्ही जेनरिक आपल्या नेत्यांना सांगताय बघा त्यांच्याकडे आता काही नाही राहिलं, काय देऊ शकत नाही, ते त्यांचेच आमदार सांगतायत की हे आता काही देऊ शकत नाही, मग आपण मुंबई अशा माणसाच्या हातात का द्यावी जे काहीच देऊ शकत नाही. ते स्वतः म्हणतात मला बजेट कळत नाही. मग काय कळतं आपल्याला? ते मुख्यमंत्री असताना कधी मंत्रालयात गेले नाहीत. 3 वेळा माणूस मंत्रालयात गेले, 3च वेळा. म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री फक्त 3च वेळा मंत्रालयात जातो. हे सगळं आणि लोकांना ना काय झालं बघा, आज पण मी किशोरीताई पेडणेकरांवर एक विषय बोललो. कोविडच्या काळामध्ये किशोरीताईने काय पराक्रम केले की बॉडी बॅग असतात, जे डेड बॉडी ज्याच्यामध्ये ठेवावी लागते, त्याची एकाची किंमत मार्केट व्हॅल्यू प्रमाणे 1600 रुपये. ह्यांनी कुठल्या तरी कंपनीची टायअप करून ती 6719 रुपयाला घेतली. हो, आणि अशा हजारोनी त्यांनी ऑर्डर दिल्या आणि त्याचा उल्लेख त्यांनी निवडणूक ह्याच्यात केला नाही त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये. बघा जेव्हा डेड बॉडी आणि जेव्हा लोक मरत होती, जीव जात होता, त्या वेळेला पण ह्यांनी पैसे कमवायचं ठरवलं. म्हणजे माणूस हळवा पडतो, मोठमोठे गँगस्टर हळवे पडतील, पण ह्यांना काय वाटलं नाही. ह्यांना वाटलं ह्याच्यात पण पैसा कमवायचा. डेड बॉडीमध्ये पैसे, म्हणजे डेड बॉडी बॅगमध्ये पैसे, खिचडीमध्ये पैसे, टॉयलेट पेपरमध्ये पैसे, जम्बो कोविड सेंटरमध्ये पैसे. हे बेलवर बाहेर आहेत आता किशोरीताई पेडणेकर त्या केसमध्ये, बॉडी बॅगच्या केसमध्ये. तर आज सकाळी मी तो विषय घेतला. म्हणजे विचार करा, हे सत्तेमध्ये आल्यावर ह्यांना काय करायचं आहे, ते ह्यांना लुटायचं आहे. हे सगळे जे काय मी तुम्हाला विषय सांगितले हे तुम्ही व्हेरीफाय करून घ्या, मी सांगतोय म्हणून नाही. एक जरी ह्याच्यातलं काय चुकीचं निघालं किंवा मी काय एक्स्ट्रा बोललो तर तुम्ही मला सांगा. एवढं करणारी लोक ही मुंबईचे सेवक होऊ शकतात का? हे मालक बनायचा प्रयत्न करतायत. मी मुंबईचा कोणतरी आहे, तू कोण नाही भाऊ. जेवढी मुंबई तुझी आहे ना तेवढी माझी पण आहे, एक गरीब मराठी माणसाची पण आहे, मध्यम वर्गाची पण आहे. कोण तुम्ही? ठाकरे म्हणजे कोण? हे नाही चालणार. म्हणजे जसे ब्रिटिशर वगैरे करायचे ना जेव्हा प्रिन्सली स्टेट होते, तसंच झालं नाही की मी कोणतरी मोठा आहे आणि तुम्ही आमचे कोणतरी कामगार किंवा तुम्ही आमचे हे आहात, असं नाही. आणि म्हणून आता मुंबई तशी राहिली पण नाही. मुंबई आता फार मुंबईकर हुशार आहे, त्यांना बरोबर कळतं कोणाला कधी जिरवायचं ते यावेळेला ठाकरेंची जिरवणार. बरं, मला एक सांगा, आता तुम्ही जेव्हा लोकांसमोर जाताय, तुम्ही असे कुठले 3 मुद्दे सांगाल की या निवडणुकीमध्ये जर लोकांनी तुम्हाला मतदान केलं तर हे 3 मुद्दे घेऊन तुम्ही लोकांना प्रॉमिस करताय की हे तुम्ही मुंबईकरांना द्याल? बघा, आमचा जाहीरनामा उद्या किंवा परवापर्यंत येतोय. त्याच्यामध्ये स्पेसिफाईड म्हणजे हाऊसिंगला काय, SRA मध्ये काय, रोड्स, इलेक्ट्रिफिकेशन आणि बाकीचे जे सगळे मॅनिफेस्टोमध्ये येतात ते सगळे मॅनिफेस्टोमध्ये आम्ही ते विषय उद्या किंवा परवापर्यंत मुंबईसाठी बाहेर पडतील. आणि जर तुम्हाला आठवत असेल, आम्ही जेव्हा विधानसभेला पण उभं होतो आणि लोकसभेला पण उभं होतो, आम्ही मॅनिफेस्टो फॉलो करणारे लोक की हा विषय झाला, तो विषय झाला. आता मेन ट्रॅफिकचा विषय आहे, उर्वरित इन्फ्रास्ट्रक्चर आहे, अनेक जोड रस्ते, रिंग रोड मुंबईला गरज आहे. कारण का मुंबई आता किती जरी तुम्ही मधून रस्ते काढायचा प्रयत्न केला तसा अशक्य आहे. झोपडपट्टीचा फार मोठा प्रश्न आहे, पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे. वरच्या म्हणजे मला वाटतं जे भांडूप आणि त्या भागातली जी काही अनेक
ठिकाणं आहेत बरोबर आहे. तिथे तर जे लोकवस्तीच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा प्रश्न आहे. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा प्रश्न आहे, बेसिक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा प्रश्न आहे. तर हे सगळे विषय ज्यांच्याकडे देण्याची क्षमता आहे अशाच लोकांनी निवडून दिलं पाहिजे. विषय भरपूर आहेत मुंबईचे. ह्यांच्याकडे पण जेव्हा 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद आलं होतं हे भांडत बसले, कारशेड इकडे असावी मेट्रोची की तिकडे असावी. बरोबर ना. आम्ही त्याचा रोडमॅप तयार करणं, त्या रोडमॅपनुसार मुंबई हे 21व्या शतकातलं दिसण्यासाठी काय करावं लागेल त्या सगळ्या गोष्टी आम्हाला इम्प्लिमेंट कराव्या लागतील. एवढा मोठा जो आम्हाला मॅन्डेट दिला लोकांनी विधानसभेला, तो मॅन्डेट आणि आता महानगरपालिकेमध्ये आम्हाला मॅन्डेट दिल्यानंतर इम्प्लिमेंटेशन होणारी कामं जी तात्काळ अर्जंटली करायची आहेत ती होऊ शकतात. जे प्रकल्प अडकलेले आहेत, काही ज्युडिशरीमध्ये अडकलेले आहेत, काही कुठल्या तरी डिस्प्यूटमध्ये अडकलेले आहेत, हे सगळं बसून नियोजन जोपर्यंत करत नाही ना आणि तसं वजन वचक असणारी एक वरती लोक बसलेले नाही तोपर्यंत हे होणार नाही. हे होणार नाही. माझं काम आहे आणि म्हणून मी हे केलं पाहिजे असा बसणारा माणूसच तुमची सेवा करू शकतो. मी कोणतरी आहे फार मोठा मालक तुमचा म्हणून मी सेवा करू शकत नाही. मॅनिफेस्टो सेवक या नंतर भूमिकेत गेलं पाहिजे असं म्हणणं. सेवक ह्या भूमिकेतच गेलं पाहिजे. इथे कोणी आता तसं लॉर्ड माउंटबेटन नाही राहिला. तुम्हाला जमिनीवर उतरूनच काम केलं पाहिजे. तुम्हाला लोकांना काय हवंय त्याचं प्रशासनामध्ये रूपांतर कसं होईल त्याची टेक्निकल अडचण दूर करून तुम्हाला कसा तो प्रकल्प असेल किंवा तशी सोय तुम्हाला लोकांसाठी उपलब्ध, त्यालाच विकास कामं म्हणतात ना. मी फक्त तोंडाने म्हटलं की मी इकडे असं करीन तसं करीन असं होत नाही. तुम्हाला प्रशासनाची पण जोड लागते. कोस्टल रोडमध्ये जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, कोस्टल रोडमध्ये प्रशासनी टेक्निकल अडचणी आल्या पण ते दूर करावे लागल्या. परमिशन्स असतं, प्रशासकीय मान्यता असते, हेड खाली पैसे नियोजन कर, केंद्रातून पैसे आलेले आहेत. नुसतं काय तेव्हा हे म्हणतायत म्हणून पैसे आलेले नाहीत. केंद्र सरकारने त्या प्रकल्पासाठी पैसे, अच्छा ती जागा रिक्लेम करावी लागली. आता ज्याला रेक्लेमेशन आपण म्हणतो त्याला रेक्लेमेशन का म्हणतो, ती जमीन पाण्यातून रिक्लेम करावी लागली आम्हाला. आणि म्हणून तिकडे आता जे काय तुम्हाला ब्युटिफिकेशनची कामं दिसतात, रोडची कामं, तुम्हाला ब्रिज वगैरे, हे रिक्लेम करून झालेलं आहे. ह्याच्यातलं काय माहिती आहे ना, एकदा सांगा तुम्ही. म्हणून मुंबईकरांनी विचार त्यांनी केलाच असेल की यावेळेस महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्यायचं आहे. पण ते तसं झालं तरच ह्या सगळ्या गोष्टी, नाही तर हे लुटमार सुरू करतील, मुंबईला अजून 25 वर्ष मागे ढकलतील. या पलीकडे काही नाही. मला असं वाटतं की तुमचं पण एक विजन आहे मुंबईला घेऊन. अनेक मुद्दे तुम्ही फार खोलात जाऊन मांडता. अभ्यासू वृत्ती तुमची नक्कीच या आधी देखील आम्ही पाहिलेली आहे आणि या विषयांच्या मांडणीमधून देखील ती अधिक अधोरेखित झाली असं म्हणायला हरकत नाही. आता आपण अनेक लोकांना भेटताय, गल्ली बोळ्यात जाताय, त्यांच्या समस्या जाणून घेताय आणि तुमचं म्हणणं आहे की तुमचं सरकार म्हणजे ज्यावेळी महायुतीचं सरकार येईल, तुम्हाला अपेक्षा आहे की ते येईल, तुम्ही ठासून सांगताय की येणार आहे तुमचं सरकार. महापौर कोणाचा बसणार तेही सांगून टाका ठासून. मी त्या वरच्या नेत्यांच्या फळीमध्ये नाही. हा अधिकार सर्वस्वी त्यांचा आहे म्हणून मी काही त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. हा अधिकार त्यांचा आहे. मात्र जर तुमचं सरकार आलं तर मुंबईकरांसाठी मुंबई ही बेटर प्लेस करण्यासाठी आणि त्यांच्यावरचा कराचा भार जो आहे तो कमी करण्यासाठी म्हणून तुम्ही प्रयत्न कराल असं तुम्ही ठासून सांगू शकता का? 100% करू शकतो आणि तसं हे सगळं शक्य आहे. बघा, आपण वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा जातो, ते कंजेशनवर पण टॅक्स लावणारे लंडनसारखं शहर आहे, पण त्यांना ते द्यावंसं का वाटतं? कारण का बाकी सगळं त्यांची व्यवस्था आहे म्हणून त्यांना कंजेशन टॅक्स द्यायला काही वाटत नाही. ठराविक वेळेनंतर तुम्ही लंडनमध्ये आलात तर तुम्हाला आजही कंजेशन टॅक्स द्यावा लागतो लंडनमध्ये. पण तो का द्यावा मी असंच विचारलं तिकडच्या स्थानिकांना. त्यांना काय वाटत नाही, कारण का त्यांना त्यांच्या बाकीच्या व्यवस्थेमध्ये ते एवढे खुश आहेत की ठराविक टॅक्स आमच्यावर आला म्हणून काय आमची काय हरकत आहे असातला भाग नाही, पण तो टॅक्स नसावा आमचं असं म्हणणं आहे. लंडन वेगळं आहे, मुंबई वेगळं आहे. हे सगळं जे काय टॅक्सेशन आहे ते आटोक्यात आणू शकतो आपण. टॅक्सेशन बघा, मी स्वतः फायनान्सचा विद्यार्थी असल्यामुळे माझा हा आवडतीचा विषय आहे फायनान्स. म्हणजे मी
बजेट, देशाचा बजेट असू दे किंवा राज्याचा बजेट असू दे किंवा इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया म्हणूनच मी असू दे, कराचा विषय हा जाणीवपूर्वक हा, या कारण ठिकाणी का मांडला. हे सगळं होऊ शकतं. तुम्हाला एका बाजूला इन्कम तुम्ही वाढवलं, एका बाजूला तुम्ही एक्सपेंडिचर कमी केलं, तर तशी तुम्हाला लोकांवर टॅक्सचं बर्डन टाकणं हे तुम्हाला पर्याय नाही म्हणून तुम्ही ते टाकता ना. जर तुम्हाला इन्कम सापडलं, एक्सपेंडिचर कमी झालं, तर तुम्ही टॅक्सचं बर्डन का टाकाल लोकांवर? मग तुम्हाला इन्कम मधूनच ते जनरेट होत आहे. हा जसं म्हणतात ना, कुठला इकॉनॉमिस्ट एकदा म्हटला होता की इकॉनॉमिक्स इज अबाउट स्टार्टिंग फ्रॉम ABC एंडिंग ॲट XYZ विदाउट ओमिटिंग अ लेटर. कुठेतरी ई नाही आहे, कुठेतरी G नाही आहे, कुठेतरी M नाही आहे, असं इकॉनॉमिक्स चालत नाही. इकॉनॉमिक्स ABCD हे सगळं XYZ पर्यंत गेल तर ते तुमचं चक्र व्यवस्थित बसतं. आणि हा किचकट विषय नाही आहे, सोपा विषय आहे तुम्हाला. आणि हे कधी होऊ शकतं? जेव्हा तुम्हाला राज्य सरकार सपोर्टमध्ये, बॅकिंगमध्ये आहे इन्कम जनरेशनसाठी. आपण फायनान्शियल हब आहोत, मुंबई हे फायनान्शियल हबच आहे. तुम्हाला फक्त त्यांना ती व्यवस्था, सिंगल विंडो क्लिअरन्स, तुम्हाला ज्या गोष्टी त्यांना सवलतीमधून जास्त अति नाही, पण इन्कम जनरेशनचा फायदा हा गव्हर्नमेंटला जास्त झाला पाहिजे. ही व्यवस्था आपण जर दिली तर काही अडचण येत नाही. पण इन्कम न वाढवता एक्सपेंडिचर तुम्ही एका बाजूला तुम्ही वाढवत गेलात किंवा तो बोजा वाढला तर मग प्रॉब्लेम हा टॅक्सेशनचा येतो. मग तुम्हाला अशी जाणीव होते, नाही ना, हा पैसा लोकांकडून आला पाहिजे. क्लिअर कट ऑप्शन आहे. आणि अशी लोक, आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की सन्माननीय फडणवीस साहेबांना हे अर्थ खातंही त्यांनी तो पुस्तकही लिहिलं आहे ह्याच्यावर, बजेटवर. त्यांना कुठला विषय कसा हँडल करायचं हे चांगलं माहिती असल्यामुळे बजेट, इकॉनॉमिक्स आणि टॅक्सेशन ह्या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहे. आम्हाला जेव्हा प्रणबजी मुखर्जी होते देशाचे अर्थमंत्री, आणि मी तेव्हा तरुण वयाचा 28 माझं वय होतं आणि मी तेव्हा खासदार होतो, ते आम्हाला बजेट शिकवायचे. वा. की बजेट कसं बघायचं. बजेट 3 पिलरवर अवलंबून असतं: इकॉनॉमिक रिफॉर्म्स, सोशल रिफॉर्म्स अँड टॅक्सेशन. कुठला खर्च कुठे जातो आणि कुठून इन्कम आपल्याला सोर्स तयार होतो ह्यावरच बजेट अवलंबून असतं. तुम्ही मला एक चौथं पिलर शोधून दाखवा इकॉनॉमिक्समध्ये, आणि कुठेतरी ती लाईन अशी क्लिक झाली की बरोबर आहे, इकॉनॉमिक रिफॉर्म्समध्ये तुमचे इनडायरेक्ट आणि डायरेक्ट एक्सपेंडिचर आणि टॅक्सेस. सोशल रिफॉर्म म्हणजे आपण हे जे काय लाडकी बहीण आणि ह्या काही स्कीम्स आपण येतो तो एक्सपेंडिचर. टॅक्सेशन जे आपल्याला लोकांकडून मिळतं. ह्या तिघांचं ज्या दिवशी बॅलन्स ज्या सरकारला कळतं तोच सरकार चालू शकतो. खरं सांगतो तुम्हाला, हे यांचं काम नाही हो ठाकरेंचं. मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं जे अग्रेशनने तुम्ही तुमचे मुद्दे मांडता, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की यू आर अग्रेसिव्ह येट प्रॉमिसिंग लीडर, जे तुम्ही कोकणामध्ये सिद्ध केलेलं आहे. मला वाटतं कोकण पुन्हा एकदा शिवसेनेसाठी रिवाईव्ह करून, आणि मुंबईच्या आता मराठी पॉकेट्समध्ये खास करून तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांमध्ये फिरताय, त्यांची नस जाणून घेण्याचा आणि त्यांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत, त्यावर समाधान शोधताय, आणि ते अगदी कसं कॅल्क्युलेटिव्ह असेल आणि त्याचा त्यांना फायदा होईल यासाठी म्हणून सोल्युशन ओरिएंटेड असं थोडंसं तुमचं विजन आहे, ज्याचा मला वाटतं पक्षाला नक्कीच लाभ होईल येत्या काळामध्ये. आणि तुमच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे, मला वाटतं की तुमच्या अनेक सभा आहेत, अनेक ठिकाणी तुम्ही पदयात्रा करताय, लोकांना भेटताय, त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 15 तारखेला वोटिंग आहे आणि 16ला रिझल्ट आहे. त्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला नक्कीच भेटू, आणि त्यावेळेचा जो निकाल असेल त्यावर नक्की तुमची आम्ही प्रतिक्रिया घेऊ. पण आज तुम्ही एन्काउंटरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. एन्काउंटरमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.